आणि बबलू शेठ हे आता आम्हाला भेटलेत, परत हॉटेलवरती आलेत, रागवलेत आमच्यावरती. बबलू शेठ रागवून दाखवा इथे. इथे बघा बबलू शेठ रागवलेत बबलू शेठ. ठीक आहे काय, आता आम्ही फिरायला जातोय. हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रॉम सेबू सिटी. हे बघा, हे आहे आपलं हॉटेल. मस्त एकदम बबलू शेटने बुक केलेलं होता. त्यांच्या कंपनी थ्रूच होतं बेसिकली, बट सॉरी हे सांगायचं नव्हतं ना. बट नाही, खरंच सुंदर हॉटेल होतं हे. अराउंड 4 स्टार हॉटेल होतं. वी वर स्टेईंग ऑन 12th फ्लोअर. इथे स्विमिंग पूल, नंतर जिम, अदर ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळेच काही खूप होते आणि खूप जास्त आर्टिस्टिक हॉटेल होतं. हे बघा, इथे सेबू सिटीचंच एक मस्त पेंटिंग पण बनवलेलं आहे. इथलं कॅपिटल बिल्डिंग जी आहे त्याचं हे पेंटिंग आहे. सो बऱ्यापैकी आर्टिस्टिक बिल्डिंग होती. आणि सेबू सिटीचा आवाज ऐकायचा असेल तर हा बघा. काय मग, वाटला की नाही फुल हॅपनिंग माहोल? आहेच तसा गोवासारखा माहोल. चला मग सिटीचा एक राऊंड मारूया. हाय गाईज, सो आज आहे डे 3 आणि मी एकटाच वॉकिंग करून निघालो आहे. दीज आर द स्ट्रीट्स ऑफ सेबू सिटी. आणि आता चाललो आहे गोंडूच्या ऑफिस स्पेसला. तिथून मग आम्ही फिरायला जाणार आहोत. एक्झॅक्टली माहिती नाही कुठे. सी, दिस इज द सिटी. ही अशी सेबू सिटी आहे. ऑफकोर्स गाड्या थोड्या वेगळ्या आहेत, चांगल्या काय बघायला मिळतात. सो इथे सेबू सिटीमध्ये दिस इज बेसिकली लाईक आपलं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स वगैरे आहे ना, तसंच टाईपचं आहे. बट अ स्मॉल टाउन. सिटी बोलायचं का टाउन बोलायचं तर एक्झॅक्टली माहिती नाही. बट या, नाईस प्लेस. थोडासा साऊथ गोवा फील्स टाईप येतं इथे. इथे ड्रायव्हिंगची खूप शिस्त आहे. सो ती एक चांगली गोष्ट आहे. दिस इज माय टुडे ट्रिप. ही अशी सिटी आहे ती. हे असे छोटे छोटे असे बसेस असतात त्यांचे, मिनी बसेस फॉर लोकल ट्रॅव्हल. सध्या पावसाळा चालू आहे. साऊथ ईस्ट एशियाचा हाच सीन आहे. थोडासा जरी पाऊस पडला ना तरी सगळं बंद होऊन जातं. चलते रहो चलते रहो चलते रहो चलते रहो. ते खूप जास्त घाम येतोय भाई. गॉगल काढावा लागला. गॉगल काढा, घाम पुसा, परत गॉगल घाला. ह्युमिड, टू ह्युमिड क्लायमेट, but nice place. सो हा रस्ता बेसिकली आपल्या प्रभादेवीच्या मागच्या रस्त्यासारखा आहे. तुम्हाला माहितीच असेल जिथे रॉयल एनफिल्डचं शोरूम पण आहे. समवॉट सिमिलर आहे. बघा तुम्ही एकदा. या सिमिलरच आहे. इथे फक्त रॉयल एनफिल्डचं शोरूम असायला पाहिजे. आणि या समोर एक फ्लायओव्हर दिसतोय. तो फ्लायओव्हर आपला परलचा फ्लायओव्हर असं वाटतंय. ऑफकोर्स परेळ आणि प्रभादेवीमध्ये खूप अंतर आहे. सी डेकॉर स्टोर. इथे ख्रिश्चन लोकांचे खूप हे आहे, मेजॉरिटी आहे. सो 90% इट सेज that 90% of the people are Christians over here. But nice place. शांत वातावरण आहे. अच्छा हा, आणि सेकंडली इथे तुम्ही ड्रायव्हिंग बघितलं असेल उलट आहे. सो लेफ्ट साईड स्टेअरिंग आणि राईट साईड लेन ऑपोजिट टू जे आपल्या इथे इंडियाला असतं ना, इंडियाच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे. US ला वगैरे असं असतं म्हणे. गेलं नाही कधी, फक्त थायलंड झालं आणि ही दुसरी कंट्री आहे माझी. बाकी एक तिसरी कंट्री म्हणून मोजू शकतो. एकदा वाघा बॉर्डरला गेलेलो. सो वाघा बॉर्डर वरून इंडियाच्या साईडने पाकिस्तानची लोक बघितलेली. सो 2.5 कंट्रीज फिरलोय मी. 2.5 कंट्रीज. हे आलं आपलं BKC. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118
या अशा छान छान गाड्या दिसतात इथे नेहमी. कूल कार्स. आय गेस हे लोकेशन थोडं हायफाय म्हणून असेल. सी छान गेले. दिस इज बेसिकली द कॉमन फुटपाथ, नॉट अ प्रायव्हेट वन. स्मूथ आहे ब्रो, स्मूथ आहे. अच्छा, इथे अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. इथे ना बघा छोटी सिटी आहे, बट दिस रॅम्प इज फॉर हँडिकॅप्स. हे इथे छोटीशी टुकटुक. सी दिस रॅम्प इज फॉर हँडिकॅप्स. आणि अशीच इथे बाजूला लेन पण दिली आहे बघा. याच्यामध्ये हे जे कटिंग आहे, तो आता तिथून बाईक गेली, पण जर कोण हँडिकॅप असेल तर ते त्यांचं व्हीलचेअर पण तिथून घेऊन जाऊ शकतात. दिस इज द लोकॅलिटी. मला आता खरंच डिहायड्रेशनचा त्रास व्हायला लागलाय. गेल्या 3 दिवसांपासून काही असं सॉलिड जेवण जेवलो नाही. तर थिंग इज इथला मला वास नाही आवडत. साऊथ ईस्ट एशियाचं आहे. देयर इज अ टिपिकल स्मेल इन दिस एअर, आणि तीच स्मेल थोडी जेवणात वगैरे पण जाते. सो इतकं नाही आवडत मला. बट आज काहीतरी खावत लागणार. आणि पाण्यामध्ये तर लास्ट 2 डेजमध्ये अराउंड 3 लिटर पाणी प्यायलं असेल. युजली ते मी एका दिवसात पितो. हा, बट अल्कोहोल चांगलंच कन्झम्पशन झालंय. अजून 8 मिनिटं आहेत बबलू शेटच्या ऑफिसला पोहोचायला. आणि त्या मंदिर सारखा पण सीन वाटतोय, पण काय दाखवू नाही शकत. इथली लोक खूप प्रायव्हेट आहेत, बट वेलकमिंग आहेत. सगळे स्माइल करतात. आय गेस वी आर टुरिस्ट म्हणून असेल कदाचित. सो या. हे असे छोटे छोटे रेडीज छान वाटतात. इथल्या लोकांना जेवायची खूप आवड आहे. सो इथे कन्स्ट्रक्शन वाईज एक वेगळंसं मटेरियल काहीतरी बघायला मिळालंय. सो हे पेवर ब्लॉक्स तुम्ही बघू शकता, जे फुटपाथ वरती लावलेत. सो इथे टर्निंगचे जे बघा समोर, इथे पेवर ब्लॉक्स असे टर्न झाले. आय डोंट नो व्हॉट मटेरियल इज हिअर गाईस. ते लोक बेसिकली त्याला पेंट करतात. सो याच्या आधी मला जस्ट संकेतचा फोन आलेला आणि मला कळलं की मी चुकीच्याच डायरेक्शनने चाललो आहे. सो म्हणून मी एक बाईक टॅक्सी केली. बबलू शेट तर डेफिनेटली रागवले असतील माझ्यावरती. बाईक टॅक्सीने डायरेक्ट हॉटेलच्या इथे चाललो आहे आता. इथे पुढे समोर ते आमचं हॉटेल आहे. चला मग लवकर आता गरमागरम बबलू शेटला भेटूया. काय माहिती मारते आहे का ओरडते का काय करते. तशी ती पीस लवर आहे, पण मी काही हरकते केली तर नक्की ती ओरडते. बघू आता, भेटू तिला आणि कळेल आपल्याला काय होतं माझ्यावर. ते मार दिया जाय या छोड दिया जाय. आणि हे बाईकवाले दादा आपल्याला घेऊन आलेत आपल्या हॉटेलवर. हे लेफ्ट साईडला जे दिसतंय ना उंचसं, ते आपलं हॉटेल आहे. मी तुम्हाला दाखवलं ना स्विमिंग पूल व्ह्यू, तेच ते. चला मग जाऊया आता. गरमागरम बबलू शेट रेडीच असतील. चला मग नेक्स्ट भेटूया त्यांना. सो गाईज, मी परत एकदा हॉटेलवरती आलो आहे. आणि याच्या आधीचा जो काही व्हिडिओ होता तो सगळं क्रॉस करावा लागणार, कारण की गुगल लोकेशनमध्ये मला चुकीचं लोकेशन दाखवलेलं. मी 4.6 किलोमीटर्स चाललो, मग तिथून तेवढेच किलोमीटर्स रिटर्न आलो. आणि बबलू शेट हे आता आम्हाला भेटलेत. परत हॉटेलवरती आलेत, रागवलेत आमच्यावरती. बबलू शेट रागवून दाखवा इथे बघा. बबलू शेट रागवलेत. बबलू शेट ठीक आहे गाईज, आता आम्ही फिरायला जातोय. बबलू शेट काम करतायत. सो गाईज, आम्ही लोक आता परत निघतोय. कुठे जायला? टॉप्स सरक ना तिथे. टॉप्स. नेक्स्ट फोटो टॉप्सचा. हाय गुंडू. अच्छा, बबलू शेटमुळे आम्ही लोकांना इथे फुल रिच लाईफ जगतोय ॲज युजल. नाहीतर अदरवाईज मी एकटा आलो असतो तर पब्लिक ट्रान्सपोर्टच यूज केला असता. थँक्यू बबलू शेट. बबलूने कंपनी सोडली आहे. क्या बोलते कंपनी? कमाईले बहुत मनी. ही बेसिकली इनोवा आहे. आम्ही 2 लोकांसाठी इनोवा घेतली. फुल AC, पिच्छू बी AC.
उसके पीछे आणि मागे घरी काम आम्ही आणि दादा. वा बोललो आणि व्ह्यूला नजर. हे इथलं मीरा भाईंदरे बोलतात. कल्याण मुंब्रा. हे बघ, हे बघ, हे बघ. याच्यानेच फिरलो असतो मी जर समजा बबलू शीट नसली असती तर. 5 रुपये पर शीट. लोक ओरडतात इथे. मुंब्रा मुंब्रा, कळवा कळवा. बबलू शीट हालत. मी इनोवात आहे. सो येस, आम्ही फायनली पोचलो आहोत द टॉप्स सेबूला. सो बेसिकली हे टॉप ऑफ द सिटी आहे. ऑब्झर्वेटरी आहे. इथे मस्त एकदम खूप सारे रेस्टॉरंट्स तर आहेच. हे वेगळे एक सुंदर एस्थेटिक स्ट्रक्चर आहे. आणि या बाजूला आहे टेबल लँड व्ह्यू. या बाजूने पूर्ण सेबू सिटी दिसते. तुम्हाला पुढे दाखवेनच. बघा, स्टे ट्यून. चला आता एन्जॉय करूया टॉप ऑफ द सेबू सिटी. हे बघा, आणि पुढचे सगळे क्लिप्स ह्याचेच असतील. ओनली एस्थेटिक्स. सो एन्जॉय. रेस्टॉरंटच्या इथेच तसं एक नीश बनवलं होतं. छान ना. आणि हे अंधारात लाकलूक लाकलूक करणारं ताऱ्यांसारखं हे छोटंसं शहर सेबू सिटी. कसं वाटतंय? सो हाय गाईज, आम्ही आता कुठे गेलेलो? टॉप्सला जाऊन आलो. टॉप्सवरून तुम्ही बघितलं असेल सेबूचा पूर्ण व्ह्यू दिसतो. ही आहे गोंडू शेट. आणि आता आम्ही इथे छोट्याशा एका फ्ली मार्केटमध्ये आलो आहे. इथे एक IT पार्क करून आयटम आहे, जागा आहे बेसिकली. सो सेबूचं हिंजेवाडी. आणि तिथेच हे काय आहे नाव? सुब्बो मर्सादो. दाखवतो तुम्हाला. तिथे आलोय आता. सुब्बो मर्सादो. ही सगळी खाऊ गल्ली आहे इथली. नुसतं एशियन फूड मिळतं इथे. आम्ही आलो आहोत काहीतरी डेझर्ट ट्राय करायला. लोकल डेझर्ट. सगळं फिरू आणि तुम्हाला थोडं थोडं काय काय दाखवू. इथे काय स्पेशल ड्रिंक्स. बोबा. लेमन बॉस. इथे लाईव्ह म्युझिक पण आहे. आता आपण लाईव्ह म्युझिकला चाललोय. खाली बघ, पडलो मी ऑलमोस्ट. अरे यार, तिथे खूप जास्त गोंगाट होता म्हणून लगेच तिथून आम्ही निघालो आणि आता चाललोय आपल्या हॉटेलवरती. मस्त शांती. हे इथलं स्वारगेट. इथे स्वारगेट वरून नाही, हे स्वारगेट आहे ना. इथे बस स्टॉप आहे. हडपसर बस स्टँड. हडपसर बस स्टँड. भारताच्या कितीही बाहेर गेलो तरी अंगातलं भारत काही कमी नाही होत. आहे. जागा चांगली आहे.
टिपिकल साऊथ एशियन जागा आहे. तर जे लोक कधीच नाही गेले त्या लोकांना टिपिकल वगैरे कळत नसेल. टिपिकल म्हणजे हे टिपिकल साऊथ एशियन लोक दिसणार, त्यांचीच भाषा, सगळीकडे गाणी वाजत असणार, त्यांचीच गाणी, मोस्टली इंग्लिश गाणी वाजतात. पण ठीक आहे, हॅपी वाईब्स. यस, सगळी लोक वेलकमिंग आहेत, सगळे खुश आहेत. काय माहिती का, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती गरिबी दिसते पण मनात खुशी आहे माझ्यासारखं. येस गाईज, आजचा ब्लॉग इथेच संपवतोय आपण. सो तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अजून ब्लॉग्स बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सगळ्या लोकांना फॉरवर्ड पण करा व्हॉट्सॲपवरती. आम्ही बघतोय खूप कमी सबस्क्रायबर्स येत आहेत. चला तर मग बाय.